नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच यूकेतून मराठी तरुण थेट दिल्लीत. आंदोलनात इंग्लिशमध्ये धडाधड काय बोलला. दिल्लीतील आंदोलनादरम्यान महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा एक तरुण आपल्या इंग्रजी भाषेमुळे चर्चेत आला आहे. स्वतः 3 वर्षे यूकेमध्ये मास्टर शिक्षण घेतल्याचा आणि स्कॉटिश सरकारमध्ये काम केल्याचा दावा करणाऱ्या या तरुणाने आंदोलनस्थळी केंद्र सरकार, शिक्षण व्यवस्था आणि आंदोलनावर झालेल्या कथित कारवाईवर तीव्र शब्दात टीका केली. मी यूकेमध्ये होतो, पण देशाची परिस्थिती पाहून परत आलो. इथं जे दिसत आहे त्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं वाटलं, असं तो म्हणाला. त्यांनी सांगितलं की तो अहिल्यानगरहून 3 दिवसापासून दिल्लीत आंदोलनात सहभागी असून आंदोलकांना पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असताना विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा दावा करत त्याने याबद्दल संताप व्यक्त केला. या तरुणाने आंदोलनादरम्यान सिव्हिल ड्रेसमधील काही लोकांकडून आंदोलकांवर मारहाण झाल्याचा आरोप केला. हे लोक पोलीस नसल्याचा दावा करत त्यांनी आंदोलकांवर हल्ला केल्याचं तो म्हणाला. अल्पवयीन मुलींवरही कथितपणे बळाचा वापर करण्यात आल्याचा उल्लेख करत अशा प्रकरणांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्याने केली. लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार नागरिकांना आहे, मग आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज का करण्यात आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आंदोलन करणारे विद्यार्थी कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून आपल्या हक्कासाठी लढत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी महाराष्ट्रातील सर्व खासदार आणि विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. ही देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे असं म्हणत अधिकाधिक युवकांनी आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन केलं. आंदोलनातील नेतृत्व बदललं तरी आंदोलन थांबणार नसल्याचा विश्वास व्यक्त करत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. आपण घरी परतण्याचा विचार केला होता, मात्र आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जनंतर आता न्याय मिळेपर्यंत दिल्लीतच ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.